नंतर पुण्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालाय. पाहूया. पुण्याच्या कोंढव्यातील एक उच्चभ्रू सोसायटी. याच सोसायटीत डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून एक इसम आत शिरला. इमारतीत एका मजल्यावर तो पोहोचला आणि एका दरवाजाची त्याने बेल वाजवली. एका 25 वर्षीय तरुणीने तिच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला. त्यानंतर त्या इसमाने तिला बँकेचं पार्सल आल्याचं सांगितलं. मात्र हे पार्सल माझं नाहीये असं त्या तरुणीने स्पष्टही केलं. तरीही यावर तुम्हाला सही करावी लागेल असं सांगून या इसमानं तिला तिच्या फ्लॅटचा सेफ्टी डोअर देखील उघडायला भाग पाडलं. पण सेफ्टी डोअर उघडताच तो नराधम त्या तरुणीच्या घरात शिरला. त्यानं तिच्या चेहऱ्यावर एक स्प्रे फवारला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या दरम्यान ती तरुणी बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडलेल्या या तरुणीसोबत या नराधमानं तिच्याच फोनमध्ये फोटो काढले आणि परत येईल असा मेसेज देखील लिहिलाय. हा नराधम अजूनही मोकाट आहे. पोलिसांच्या 10 टीम या प्रकरणाचा तपास करतायत. पुण्यातल्या इतक्या उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काल सायंकाळी 7:30च्या सुमारास यातील निर्भया वय वर्ष 22 यांच्या घरी एक डिलिव्हरी बॉय आपलं बँकेचं एनवलप आलेलं आहे ते देण्यासाठी फ्लॅटवरती आलेले होते आणि रिसीट द्या म्हणून सांगितलं. तेव्हा माझ्याकडे पेन नाही, आपल्याकडून पेन असेल तर बघा असं म्हटल्यानंतर सदर निर्भया पेन घ्यायला गेली असता त्यांनी घरात प्रवेश करून तिच्यावरती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्या अनुषंगानं निर्भयाच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे. कोंढवा अत्याचाराचा मुद्दा विधानसभेतही गाजला आणि विरोधकांनी थेट गृहमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. हे दुर्दैवी आहे, पण तेवढंच राज्यात काय चाललंय ह्याचं हे एक उदाहरण आहे. साधारणपणे आपण पाहतोय अनेक ठिकाणी असे गुन्हे नोंदवले जातात, काही ठिकाणी नोंदवली जात नसतील, माहित नाही मला, पण ह्याच्यावर कडक कारवाई ही जी अपेक्षित आहे ती बघायला मिळाली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया. सगळेच कुरिअर बॉय असतात किंवा तर कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहेत. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती ज्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. उच्चभ्रू सोसायटीत सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरा असूनही एक नराधम बिनधास्तपणे शिरतो, तरुणीवर अत्याचार करतो. ही बाब धक्कादायक आणि चीड आणणारी आहे. या नराधमांना कायद्याचा धाक खरंच राहिलेला नाही का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय. यासारख्या संवेदनशील प्रकरणांकडे आणि महिला सुरक्षेच्या प्रश्नावर सरकार आता तरी गांभीर्यानं विचार करणार का? शिवानी पांढरेसह मंदार गुंजाळी, ABP माझा, पुणे. गेल्या काही दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. अशातच ब्राह्मण महासंघाने आज पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवेंचे पोस्टर लावून नामांतराचा प्रयत्न केलाय. पेशवेंच्या नावाला विरोध का करता असा सवाल यावेळी ब्राह्मण महासंघाने केला. विलास शिंदेंनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.